नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. कोरोना बाधितांची महाराष्ट्रातली संख्या 500च्या पार गेली आहे. जितकं आपण घराबाहेर फिरू, गर्दीच्या ठिकाणी जाऊ, सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही, तितका आपल्याला अधिक धोका आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रातला बाधितांचा आकडा ज्या पद्धतीनं वाढतोय ती चिंतेची बाब आहे. त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या प्रसिद्ध जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याशी. डॉक्टर पल्लवी, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण याआधी सुद्धा न्यूज 18 लोकमतला वेळ दिलेली आहे आणि आज सुद्धा खरं तर आपला एक एक क्षण महत्त्वाचा आहे, पण तरी सुद्धा आज आपण चर्चेसाठी उपस्थित राहिलात, आमच्याशी संपर्कात आलात, त्याबद्दल खूप खूप आभार. सुरुवातीलाच डॉक्टर पल्लवी, आत्ता महाराष्ट्रातली, आत्ता भारतातली आणि मुंबईतली काय स्थिती आहे कोरोना बाधितांसंदर्भातली आणि मृतांच्या आकड्यासंदर्भातली? दिवसेंदिवस आकडा वाढत जात आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव यांनी पूर्वीच आपल्याला तेच थोडं मला परत सांगायचं की रेल्वेचं गणित तरी देखील आपण हँडल करू शकतो, पण ते कधी गुणाकाराचं गणित होईल हे सांगता येत नाही. एकच आठवडा लागतो. 3 ते 6 दिवसात 600चा आकडा 16,000, 15,000, 20,000 होऊ शकतो आणि हे शासन सगळे प्रयत्न करत आहे. ते आता आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की सिनियर सिटीजन 60 वर्षाच्या वरच्या लोकात किंवा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, डायबिटीस, ब्लड प्रेशर, आणि आपण जर मृतांची संख्या आपल्या देशात पाहिली तर 30ल्या आणि 40ल्या लोकांमध्ये देखील मृत्यूदर दिसतो आहे. याचं कारण एक असं की आपल्याला दिसलंय की भारतीयात, हे आपल्याला आधीपासून माहितीये की भारतीयात 30शीत देखील हार्ट अटॅकची घटना आपण ऐकतो. 40शीत तर ती आता आश्चर्याची किंवा नोंद घेण्याची घटनाच राहिली नाहीये. 40शीत लोकांना ब्लड प्रेशर, शुगर ह्या व्याधी जडलेल्या असतात, डायबिटीस, आणि त्यामुळे कदाचित आपल्या देशात 30शीत आणि 40शीतल्या लोकांना देखील आजार झालेला दिसतोय. हा अजूनही आकडा आपल्या हातात आहे, पण हा कधी बेछूट होईल आणि आपल्या हातातून निघून जाईल कळत नाही. सिंगापूर सारखा देश आहे ज्यांनी कंट्रोल केला होता, पण त्यांनी देखील आज लॉकडाऊन डिक्लेअर केले आजपासून महिन्यासाठी. याचा अर्थ प्रत्येक जगातला देश सतर्क आहे आणि जो सतर्क आहे तोच याच्याशी मुकाबला करू शकलाय. जो सतर्क देश राहिला नाहीये तिथे मृत्यूदर चायनाच्या खूप खूप पुढे निघून गेलेला आहे. नक्की. म्हणजे तुम्हाला डॉक्टर असं म्हणायचे की थोडीशी सुद्धा जर ढिलाई झाली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, हा आकडा खूप मोठ्या टप्प्यामध्ये वाढू शकतो. मग पुढचा तोच मुद्दा होता डॉक्टर पल्लवी, की हा जो काही आकडा आता येतोय, म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये तर दुप्पट तिप्पट किंवा 10 पेशंट्स वाढले, 50 पेशंट्स वाढले, असा जो आकडा येतो आहे तो थोडासा घाबरवून टाकणारा आहे. मग आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये गेलेलो आहोत का? सध्या जे पेशंट्स आपल्यासमोर दिसत आहेत ते साधारण काय एज ग्रुपचे आहेत आणि कशा स्वरूपाचे पेशंट्स, म्हणजे काय तक्रारी घेऊन पेशंट्स येत आहेत? तुम्ही मला मुंबईमध्ये असल्याचा उल्लेख केलात, पण आता तुम्ही माझ्याशी बोलताय तेव्हा मी आपले मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांनी माझी गेल्या शनिवारीच सांगलीतली परिस्थितीचं अनालिसिस करून त्याची उपाययोजना करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि आज सांगलीच्या इस्पितळाचे 25 रुग्ण आहेत, मोरलेस एकाच कुटुंबातले आहेत आणि त्यात 2 लहान मुलं आहेत. आपण जगात सगळीकडे पाहिलंय की लहान मुलांना यातला प्रादुर्भाव कमी होतो, पण आपल्याकडे दिसतंय की लहान मुलांची संख्या देखील आहे. त्यामुळे भारतातलं गणित थोडंसं वेगळं आहे. यातली 2 मुलं 10 वर्षाखालील आहेत, त्यातल्या एकाला थोडे सिम्पटम्स आहेत पण ती बरी होते, म्हणजे काळजीचं कारण नाहीये. पण बाकीच्या देशात पाहिलं तर लहान मुलांना हा आजारच. त्यामुळे आपल्याकडे सगळ्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे. प्रत्येक देशाचं चित्र थोडं वेगळं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कॉशियस राहणं गरजेचं आहे. स्टेज 3 मध्ये अजून तरी आपण नाही आहोत, पण स्टेज 2 ते स्टेज 3 जी क्लस्टर टू कम्युनिटी, ही जम्प खूप पटकन होऊ शकते. आता ICMR गेल्या थोड्या दिवसापूर्वी एक टेस्टिंग क्रायटेरिया दिलाय की ज्या लोकांमध्ये परदेश प्रवासाची हिस्ट्री नाहीये किंवा असंही नाहीये की त्यांचा एका कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाशी संबंध आलाय, पण तरी देखील त्यांना सिव्हिअर न्यूमोनिया आहे किंवा छातीचा खूप सिव्हिअर आजार आहे किंवा ते व्हेंटिलेटरवर आहेत, तर त्यांची देखील आपण कोरोनासाठी तपासणी करतोय. आणि जेव्हा असे रुग्णांचा आकडा वाढेल की ज्यांना न्यूमोनिया आहे पण परदेश प्रवासाची माहिती नाहीये, तेव्हा समजायचं की आता कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे आणि गोष्ट आता आपल्या हाताबाहेर गेलेली आहे. नक्की.
डॉक्टर पल्लवी, बरोबर आहे. खरं तर सुरुवातीलाच उल्लेख करायला होता. सध्या डॉक्टर पल्लवी आपल्या प्रेक्षकांनाही सांगूया, या सध्या सांगलीमध्ये आहेत. इस्लामपूरमध्ये जो आकडा कोरोना बाधितांचा वाढायला लागला त्यासाठी विशेष करून त्यांना सांगलीमध्ये पाठवलं गेलं आणि तिथे ते आता त्या कोरोना बाधितांच्या सगळ्या हालचालींवर किंवा त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत त्यावर नजर ठेवून आहेत. पण डॉक्टर, तरीसुद्धा मुद्दा हाच आहे की जेव्हा तुम्ही सांगलीत गेलात किंवा इस्लामपुरात गेलात आणि तिथली परिस्थिती बघितलीत तर तुम्हाला सुरुवातीला काय जाणवलं आणि कशा प्रकारच्या ॲक्शन्स तुम्हाला तिथे घ्याव्या लागल्या की आता निदान या घराच्या पुढे तरी म्हणजे 25-30च्या पार तरी तो आकडा जाऊ नये? हे एकट्याचं नव्हतं, यात सगळं प्रशासनाचा रोल होता. कलेक्टर पासून नोडल ऑफिसर्स पासून सगळ्यांचाच रोल होता. पण ह्या बाबतीत आज एक सुंदर मी एक हे पाहिलं, कार्टून पाहिलं. त्यात एक रेस आहे, कोरोनाची रेस आपण जिंकलोय आणि पोडियम असतं ना, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पोझिशन. तर सेकंड पोझिशनवर डॉक्टर आहे, थर्ड पोझिशनवर पोलीस आहेत आणि फर्स्ट पोझिशनवर कोण दिसतच नाहीये. दुसरा तिसऱ्याला विचारतोय फर्स्ट पोझिशनवर कोण आहे रे, तर तो सांगतो फर्स्ट पोझिशनवर जो आहे ना तो सामान्य नागरिक आहे आणि तो का दिसत नाहीये, कारण का तो घरी आहे. त्यामुळे ह्याच्यात सर्वात मोठा रोल डॉक्टर्सचा नाही, पोलिसांचा नाही, पण भारताच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. तो जर घरी राहिला तर आपण ही लढाई जिंकणार आहोत. आणि इस्लामपूरमध्ये प्रॉब्लेम तोच झाला की या 4 जण जे आले होते परदेशातून त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही होम क्वारंटाईन मध्ये राहा, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी घरी पाहुणे बोलवले, त्यांनी स्वतःच्या दुकानावर जाऊन गल्ल्यावर बसून काम केलं, बांगड्या भरल्या आणि त्यांनी इतका त्या ह्याच्यात पसरले समाजात की नंतर त्यांना जेव्हा सिम्पटम्स आले तोपर्यंत त्यांचा इतक्या लोकांशी संपर्क आला होता की शेवटी इस्लामपूर, मला वाटतं कदाचित महाराष्ट्रातला तो पहिला भाग असेल ज्याला कंटेन करावं लागलं. म्हणजे चेकिंग वगैरे करण्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला घरात बंद करावं लागलं आणि घरोघरी त्यांना, जे आता मुंबईत आपण बऱ्याच सोसायटीज मध्ये पाहतोय ते इस्लामपूरमध्ये आधी सुरू झालं आणि ती करायची वेळ आली. त्यामुळे प्रॉब्लेम हा आहे किंवा प्रॉब्लेम हा जाणवला की लोकांना कोरोनात, आपल्याला तर एव्हाना सगळ्यांना माहिती की 80% लोकांना सिम्पटम्स होत नाही, काहीच त्रास होत नाही. त्यामुळे ते लोकांना समजावणं की हो तुम्हाला त्रास होत नाही पण 20% लोकांना त्रास होतो आणि 134 कोटी लोकसंख्येच्या देशात 20% हा खूप मोठा आकडा आहे. जर असं आपण काहीच नाही केलं तर 4.5 कोटी मृत्यू होऊ शकतात आणि त्यासाठी हे गरजेचं आहे. हे भिनवणं डोक्यात ही आजची गरज आहे आणि हे लोकांना कळलं पाहिजे की मला जरी त्रास होत नसेल तरी मी घरात राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे इस्लामपूरमध्ये कंटेनमेंट करून शासनाला थोडासा बडगा दाखवून करायची वेळ आली. हे दुर्दैव होतं आणि हे उर्वरित महाराष्ट्रामध्ये व्हायला नको आणि म्हणून सातत्याने आपण सगळेच आवाहन करतो आहोत प्रेक्षकांना की घरी राहा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका, तरच आपण कोरोनाची चेन तोडू शकणार आहोत. आत्ता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली तर त्या माध्यमातून ही माहिती समोर आली की आपण दिवसाला आज 10,000 तपासणी करू शकतो, म्हणजे लॅब्समध्ये तपासणी होते आहे. ही एक चांगली बाब आहे की रोज आपण दिवसागणिक आपली कपॅसिटी वाढवतोय. पण तरी सुद्धा इतर देशांच्या मानाने आपल्या भारतामध्ये जर आपण म्हणूया की गुणाकारामध्ये जर हा आकडा वाढत गेला तर सक्षम आहोत आपण परिस्थितीला हाताळण्यासाठी. मग विलगीकरण कक्ष असो, तपासणी असो किंवा उपचारासाठीची केंद्र असोत. मी महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचा एक भाग आहे, मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण जर आपण ह्याला कंट्रोल नाही केलं तर भारत नाही, जगातला कुठलाच देशाकडे ही कॅपॅबिलिटी नाहीये की एका छोट्या पिरियडमध्ये, एका महिन्यात ते एवढ्या केसेस हँडल करू शकतील. मग भारतही त्या नियमाला अपवाद नाहीये. अमेरिकेसारखा देश ज्याची लोकसंख्या 30 कोटीच्या आत बाहेर आहे, त्यांच्याकडे 1.5 लाख व्हेंटिलेटर्स आहेत, ते हे हँडल करू शकत नाहीये. आपल्याकडे 40,000 व्हेंटिलेटर मॅक्झिमम आहेत, आपली लोकसंख्या 134 कोटी आहे. आणि चायनाच्या बाबतीत तुम्ही पाहिलं तरी चायनाची लोकसंख्या मोठी असली तरी त्यांच्या इथे फक्त ते हुबई प्रॉव्हिन्स अफेक्ट झालं, बाकीचा देश अफेक्ट नाही झाला. आपल्या इथे असं नाहीये. आपल्या देशात अगदी लडाखमध्ये देखील रुग्णसंख्या 2 आकड्यात पोहोचलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात खूपच त्या बाबतीत आहे. त्यामुळे आपला देश त्या बाबतीत अगदी सगळीकडे हे पसरलेलं आहे आणि कुठलाच देश हे हँडल करू शकणार आहे. कुठला, कारण का मी तुम्हाला सांगते, हा इतका इन्फेक्शियस आहे की हा 117 कोटी लोकांना होऊ शकतो. त्यातले बरेचसे 80% लोकांना काही फार त्रास होणार नाही, पण 20% लोकांना त्रास होईल आणि 1 ते 5% मृत्यू होतील. ह्या मृत्यूचा आकडा 5 कोटी आहे. 5 कोटी मृत्यू
20 कोटी लोकांना हॉस्पिटल केअर किंवा इंटेन्सिव्ह केअर लागणार. 20 कोटी लोकांना एका महिन्यात ट्रीटमेंट देण्याची कॅपॅबिलिटी कुणा जगातल्याच देशात नाहीये. नाही, पण तरी सुद्धा हे सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की रोजच्या रोज आरोग्य मंत्रालय कपॅसिटी वाढवत आहे. मग ते तपासणीसाठीच असू दे किंवा लॅब्सच्या अनुषंगाने असू दे किंवा कुठे आपण त्यांना त्यांच्यावर काळजी घेऊ शकतो, उपचार करू शकतो, ती केंद्र असू देत. आणि त्याच वेळेला विलगीकरण कक्षाच्या अनुषंगाने सुद्धा डॉक्टर, मुंबईमध्ये फक्त जर विचार केला तर 250 रेड झोन घोषित केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे काही रेड झोन घोषित करण्यात आलेले आहेत. तर रेड झोन जिथे घोषित झालेले आहेत त्या लोकांनी, त्या इमारतीतल्या चाळीतल्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी आहे, तुम्ही त्यांना काय सांगाल? होम क्वारंटाईनची जी काळजी आहे तीच काळजी त्यांनी घ्यायची आहे. प्रत्येकाने असं गृहीत धरायचंय की मला कोविड-19 झालंय आणि मी दुसऱ्याला द्यायचं नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला म्हणजे आपली लोकसंख्या आणि म्हणजे मी काय म्हणतात थोडंसं लक्झरीचं गणित म्हणते, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी एक स्वतंत्र खोली विथ स्वतंत्र अटॅच टॉयलेट ही ज्यांच्याकडे ज्यांना ते जमू शकतं, कारण का काही उच्चभ्रू सोसायटीत देखील हे लॉकडाऊन किंवा कंटेनमेंट झालेलं आहे, तर त्यांनी शक्यतोवर ते करावं. प्रत्येकाने एका स्वतंत्र खोलीत राहावं ज्याला स्वतंत्र अटॅच टॉयलेट आहे. ज्याला ते शक्य नाही, कारण का मी कबूल करते की सगळ्यांना ते शक्य नाही, ज्याला ते शक्य नाही त्यांनी निदान घरात देखील किंवा बेड म्हणावा आपल्या आणि बाजूच्या बेड किंवा बाजूच्या गादीमध्ये कमीत कमी 1.5 मीटरचं अंतर ठेवावं. आणि शक्यतोवर घरच्या लोकांनी अगदी जवळ बसायची गरज नाहीये, एक 1.5 मीटरचं अंतर ठेवावं. आता हँड वॉशिंग बद्दल बऱ्याचदा सांगून झालंय, पण हात जमतील तेव्हा स्वच्छ धुवावे. हँड सॅनिटायझरचा हट्ट नको, साबण पाणी चालतं म्हणण्यापेक्षा सॅनिटायझर पेक्षा बरं आहे असं मी म्हणेन. आणि कॉफ हायजीन, खोकताना आपले ड्रॉपलेट्स उडू शकतात, शिंकताना ते खूप लांबपर्यंत जाऊ शकतात, म्हणून ते करताना झाकावं नाक आणि तोंड. आणि ते नसेल तर आपल्या एल्बो मध्ये खोकावं सो दॅट ते ड्रॉपलेट्स खूप लांब पसरणार नाही. एक मास्कच्या बाबतीत सुद्धा सातत्याने प्रश्न उपस्थित होतोय. आता मास्कचा तुटवडा भासायला लागलेला आहे, कारण सगळ्यांना मास्क हवेत आणि सगळ्यांना 95 मास्कच हवे आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे वारंवार सरकार सांगतंय की तुम्ही घरातल्या कपड्याने सुद्धा स्वतःचं तोंड झाकलं तरी चालणार आहे, पण परत एकदा सोनाराने कान टोचले कीच ते कळतं आणि पोचतं. तर काय सांगाल? अगदी खरंय, तुमचा प्रश्न मला नीट कळला नाही, पण मास्क संबंधी एवढं नक्कीच कळलं. तर मी तेच सांगते की मास्क बद्दल गरजच नाहीये. एकीकडे आपण म्हणतोय मास्कचा तुटवडा, पण मी आता सांगली मिरजेत फिरते किंवा मुंबईत वावरत होते तर सगळ्यांच्या तोंडावर मास्क दिसतायत. म्हणजे मास्क कुठून तरी सगळ्यांना मिळतायत, पण खरंच त्याची गरज नाहीये. दुसरं मी सांगते मास्कचा धोका सांगते. मास्क तुम्हाला एक खोटी सेन्स ऑफ सिक्युरिटी देतो, तुमच्या श्वासाने तो ओला होतो आणि ओल्या दमट ह्याच्यात नॉट जस्ट कोरोना पण कुठलेही जंतू वाढायला ते पोषक वातावरण असतं. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही ते टाकता एखाद्या कचऱ्याच्या डब्यात, त्या कचऱ्याच्या डब्यात इतर अन्न असतं, इतर असतं, त्यामुळे ते जंतू आणि चांगले वाढतात आणि त्यांनी रोग पसरू शकतो. त्यामुळे मास्क बद्दल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट गाईडलाईन्स दिल्या आहेत की मास्क फक्त ज्यांना सर्दी ताप खोकला झालाय त्यांनी वापरावा किंवा जे कोविड-19च्या रुग्णांची शुश्रूषा करतायत, डॉक्टर्स असू दे, नर्सेस असू दे किंवा इतर कर्मचारी असू दे, त्यांनी घालावं. किंवा एखाद्या नातेवाईक असेल, तुमच्या घरात एखादा कोविडचा रुग्ण असेल आणि तुम्ही त्याची शुश्रूषा करत असाल तरच तुम्ही तो वापरायचा आहे. मास्कची गरजच नाहीये. आणि मास्क डिस्पोजल खूप महत्वाचं आहे, जे आपण घरच्या घरी करणं कठीण आहे. म्हणून मी सिंपल सगळ्यांना नेहमी सांगते, जेंट्स रुमाल विकत घ्या, 4 घ्या, आज 2 उद्या 2. आणि आपल्याला हे माहितीये की कोरोना 50 डिस्ट्रॉय होतं, म्हणून रोज रात्री उकळत्या पाण्यात ते धुवा, कोरोना डिस्ट्रॉय होईल, तुमचा रुमाल स्वच्छ होईल आणि उद्या पुन्हा वापरा. पुन्हा तेच सांगते, त्या रुमालाची देखील गरज नाहीये, पण तुम्हाला वाटत असेल तर तेवढा वापरा. मास्क तर मुळीच वापरू नका. डॉक्टर, नगरहून विनोद तिवारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ते प्रश्न विचारतायत. विनोद, आपला थेट प्रश्न विचारा. डॉक्टर पल्लवी ऐकतायत आपला प्रश्न, थेट प्रश्न. हॅलो मॅम, नमस्कार मॅम. हॅलो, बोला. हा मॅडम, सायकेट्रिक पेशंटला कोरोना होण्याची शक्यता असते का? कारण काय, त्यांना आहे ना गोळ्या खूप असतात, त्याच्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते का? नक्की नाही, सायकेट्रिक पेशंटला ज्या गोळ्या असतात की नाही दादा, त्यांनी काही प्रतिकार शक्ती कमी होत नाही. पण त्या पेशंटला अजूनपर्यंत आपण काय, हा रोग इतका नवा आहे की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर आपल्या लक्षात आलंय आणि आपण चायना, फ्रान्स, इटली, स्पेन या देशांच्या अनुभवावरून शिकतोय. तर त्या देशांनी आपल्याला सांगितलंय की मृत्यू कोणात जास्त होतो, तर ज्यांचं वय 60च्या वर आहे, ज्यांना डायबिटीस कंट्रोलमध्ये नाहीये,
ज्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाहीये, ज्यांना काहीतरी छातीचा आजार आहे किंवा ज्यांना कॅन्सर किंवा किडनीचा आजार आहे, तर ह्या लोकांना होतं. तर सायकॅट्रिक आजार असलेल्यांना होतं, म्हणजे मृत्यूदर जास्त आहे अशातला भाग नक्कीच नाहीये, पण हे बाकीचे आजार त्या व्यक्तीला असतील तर होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सायकॅट्रिक आजार म्हणजे त्याचा ह्याच्याशी डिरेक्टली काही संबंध नाहीये कोरोनाचा. कोरोना होणं वेगळं आणि मृत्यू होणं वेगळं, हे मला जरा इलॅबोरेट करायचंय की एखाद्या जंतूचा म्हणजे थोडे सायंटिफिक शब्द आहे, इन्फेक्शियसनेस आणि व्हिरुलन्स, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरं. कोरोना हा पसरायला खूप सोपा आहे, त्याला म्हणतात इन्फेक्शियसनेस. म्हणजे मला इथे झालाय आणि समजा आता टायफॉइड मला झालाय आणि तुम्ही 10 जण माझ्यासोबत खोलीत बसलात तरी तुमच्यापैकी एकालाही तो होणार नाही जर मी थोडीफार केअरफुल राहिले तर. पण जर आपण 10 जण एका खोलीत बसलोय आणि मला कोरोना जर झालाय आणि मी थोडंफार पण एक्सेसिव्ह शिंकले, इकडे तिकडे हात लावला, तर 80% लोकांना, 10 पैकी 8 जणांना तो नक्कीच होणार आहे, इतका तो इन्फेक्शियस आहे. पण त्याचा मृत्यूदर बाकी रोगांच्या मानाने खूप कमी आहे. 100 जणांना झालं आणि प्रॉपर मेडिकल केअर मिळाली तर मृत्यूदर काही काही देशात तर 100त 1 पण नाहीये, पण कॅल्क्युलेशनसाठी 1 धरला जातो. आणि म्हणून वारंवार डॉक्टर पल्लवी आपण ओरडून सांगतोय की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, कुठेही हात लावताना किंवा हात लावल्यानंतर ते चेहऱ्याला लागणार नाहीत आणि हात सतत धुवत राहाल याची काळजी घ्या. डॉक्टर पल्लवी, पुढचा एक प्रश्न पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धम्मरत्न करवते. करवते, काय तुमचा प्रश्न आहे? थेट प्रश्न विचारा. मॅडम, सॅनिटायझर यूज केल्यानंतर त्याचा जो असर आहे तो किती वेळापर्यंत राहतो? जोपर्यंत तुम्ही काही इन्फेक्शियस गोष्टीला स्पर्श करत नाही तोपर्यंत राहतो. सॅनिटायझरचा असर पुढच्यासाठी नसतो, तुमच्या हाताला जे जंतू आहेत ते सॅनिटायझर डिस्ट्रॉय करतो. सॅनिटायझरमध्ये काय असतं सांगते, जंतू जे असतात त्यांना एक सेल वॉल असते किंवा एक भिंत असते आणि ती भिंत एक तर साबणाने, म्हणजे आपण जेव्हा कपडे धुतो तेव्हा तेल कसं साबणाने निघून जातं, तसे ते भिंत वॉल जे असते, सेल वॉल, त्याच्यात जे फॅट असतात ते एक प्रकारचं तेलच असतं. ते एकतर साबण तोडतं किंवा अल्कोहोल. तर सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं, साबणामध्ये डिटर्जंट ऍक्शन असते. ते काय करतात, त्या ऍक्शननी ते सेल वॉलचे तोडून टाकतात आणि बॅक्टेरिया राहत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा सॅनिटायझर वापरता तेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूला स्पर्श केला असेल आणि तिथे जर कोरोनाचा किंवा इतर कुठलाही जंतू असेल तर तुम्ही ते सॅनिटायझर हातावर घ्यायचं असतं, अगदी पाऊण ते 1 चमचा पुरतं, आणि तुम्ही पूर्ण हात साफ करायचा असतो त्यांनी. आणि ते सॅनिटायझर ओलं असताना त्याचा उपयोग होत नाही, ते उडून गेलं पाहिजे फ्रिक्शननी, आणि मग ते सुकून गेलं की तुमचे हात प्युअर होतात, तुम्ही कुठेही म्हणजे सेफ होऊन जातो तुमचा हात. त्याचा आफ्टर इफेक्ट असा फारसा नसतो. डॉक्टर, खाजगी डॉक्टर्स जे आहेत अनेक ठिकाणी, म्हणजे फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक खाजगी डॉक्टर्सनी भीतीने म्हणा किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट्स नसल्या कारणाने त्यांनी दवाखाने बंद ठेवले. तर आता सातत्याने आरोग्य मंत्रालयाकडनं पण आवाहन होत आहे की त्यांनी सुरू ठेवावेत दवाखाने, कारण सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढायला लागली पेशंट्सची. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी नक्कीच माझ्या डॉक्टर बंधू भगिनींना तेच सांगेन की नाही, तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवली पाहिजे. शासनाने काय मदत केली आहे की आपल्याला माहिती आहे की कदाचित रुग्णसंख्या वाढू शकेल किंवा आपण युद्ध पातळीवर ही तयारी करतोय की रुग्णसंख्या वाढणार आहे. तर हे आमचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा शासनाची मोठी रुग्णालय आहेत याला आपण टर्शियरी केअर सेंटर म्हणतो. जसं सांगली असेल किंवा जे असेल, इकडे MD MCH वगैरे कोर्सेस आहेत, तर ती आम्ही ठेवली आहेत कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव. जसं सांगलीला 2 रुग्णालय आहेत, तर आम्ही एक मिरजेचं रुग्णालय कोरोना पेशंटसाठी, सांगलीचं रुग्णालय नॉन कोरोना पेशंटसाठी. पण पुढे रुग्णसंख्या वाढली तर बेस्ट केअर हवी असेल आणि स्टेट ऑफ द आर्ट केअर, म्हणजे व्हेंटिलेटर्स आहेत, ऑक्सिजन आहे, एक्मो आहे, डायलिसिस आहे, तर आमची हॉस्पिटल त्याच्यासाठी राखीव आहेत. तर जर ज्यांना लसीकरणासाठी यायचंय, ज्यांना बाकी काहीतरी आजार आहे, डायबिटीसच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यांनी इथे गर्दी न केलेली बरी, त्यांना रोगापासूनही वाचवता येईल. आणि माझं तेच म्हणणं की प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सना जर तुमच्याकडे फ्लूचा पेशंट आहे तर तुम्ही त्यांना पाठवा ना हे स्पेशल हॉस्पिटलमध्ये. तुम्ही पेशंटने आवाहन करा की तुम्हाला सर्दी, थाप, खोकला असेल, दम लागत असेल, निमोनिया असेल तर तुम्ही ह्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये जा. पण बाकीचे जे आजार आहेत, लसीकरण असेल, डिलिव्हरी असेल किंवा तुम्हाला दम्याची औषधं रेग्युलरली घ्यायची आहेत, फिट्सची औषधं घ्यायची आहेत, तर त्याच्यासाठी तरी तुम्ही हॉस्पिटल्स ओपन ठेवा. आणि त्याच्यासाठी हवं तर पेशंटमध्ये तुम्ही 1.5 मीटरचं अंतरही ठेवू शकता, काही बिघडत नाही. ब्लड प्रेशर तर घ्यायचंय आणि द्यायचंय, त्यामुळे तेवढं तरी करावं. आणि त्या OPDत PPE किट वापरायची गरज नाहीये. मास्क
आहे. म्हणजे हे नक्की. शासनाचे निर्देश आहे की ह्या जनरल ओपीडीत मास्क पुरेसा आहे. मास्क, सॅनिटायझर, साबण, पाणी तुम्ही तुमचं हॉस्पिटल चालू शकता. एक बोर्ड लावा ना की ताप, सर्दी, खोकला असेल तर मात्र तुमच्या जवळचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल ओळखा आणि तिकडे तिथे पाठवा जा. पेशंटला. तरी नक्की. खूप मोठी देशसेवा. नक्की. डॉक्टर पल्लवी, पुढचे आपल्याबरोबर प्रशांत जगताप पुण्याहून जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपला थेट प्रश्न. हॅलो. प्रशांत बोला, थेट प्रश्न विचारा. हा, मला तसा प्रश्न विचारायचा आहे. त्वचेवर हा कोरोना व्हायरस साधारण 15 मिनिटं ते 20 मिनिटं राहतो असं मला कळतंय, माहिती कळतंय. जर समजा मी एखादा माझा संपर्क झाला आणि मी अर्धा तास हात नाही लावला तोंडाला, तर तो धोका कमी होऊ शकतो का? चांगला प्रश्न आहे प्रशांत. डॉक्टर पल्लवी, खूप साऱ्या अशा रुमर्स पसरत आहेत की तो प्लास्टिकवर इतक्या तास राहतो, तो लोखंडावर इतक्या तास राहतो, मग तो कपड्यावर इतक्या तास राहतो आणि मग तो जर हात आपल्या नाकाला तोंडाला लागला तर होऊ शकतो कोरोना लगेचच. तर प्लीज स्पष्टता कराल? कोरोना हा रेस्पिरेटरी व्हायरस हे आता सिद्ध झालंय. म्हणजे एवढ्यासाठी तुम्हाला समजावते की काही प्रत्येक जंतूचा यायचा आणि जायचा मार्ग वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, फूड पॉइझनिंग जे होतं बोट्युलिनम, ते तुमच्या नाकातून गेलं तर काहीच होत नाही, पण तुमच्या तोंडावाटे ते गेलं तरच तुम्हाला त्रास देतं. तसं करोनाचं हेच आहे की ते तुमच्या श्वासाच्या मार्गाने गेलं तरच त्रास होतो. करोना व्हायरस तुम्ही जर चमचाभर गिळून तुमच्या पोटात कोणी टाकलं, कोणी करू नये तसं, तर तुम्हाला काहीच होणार नाही. म्हणून तुमच्या नाकात आणि तोंडाजवळच्या म्युकस मेम्ब्रेनकडे ते पोचलं नाही पाहिजे. डोळ्याला आपण एवढंच म्हणतो की डोळ्याचा हात शेवटी दुसरीकडे इकडे तिकडे लागतोच. म्हणून त्यामुळे इंटॅक्ट स्किन मधून तुमच्या स्किनला काही नसेल तर तिथून काही तो आत जात नाही, तिथे काही धोकाच नाहीये. बाकी स्टडीज झालेले आहेत की कॉपरवर 4 तास, कार्डबोर्डवर 24 तास, पण ते तुम्ही कसं तपासणार आहात? त्यामुळे मी साधी गोष्ट सांगेन की तुम्ही तुमचा हात कुठेही स्पर्श करायचा टाळा आणि जेव्हा स्पर्श कराल किंवा तुम्हाला माहित नसेल, फॉर एक्झाम्पल काही गोष्टी मी तुम्हाला सांगते की आता तुम्ही लिफ्टनी एखाद्या वर गेलात किंवा एखादा दरवाजा उघडलात आणि मला समजा कोरोना आहे आणि तुमच्या आधी मी 15 मिनिटं त्याच लिफ्टनी गेले असेल आणि त्या बटनला हात लावला असेल किंवा दरवाजा उघडला असेल तर त्या दरवाजावर ते थोडा वेळ तर राहू शकतं. आणि दर कसं तपासणार की आता तिकडे आहे की नाही? तर गृहीत धरा की ज्या सरफेसला मी टच करतोय किंवा करते तिकडे कोरोना आहे आणि वारंवार हात धुवा शक्यतोवर. आणि जसं तुम्ही म्हणालात की मी एखाद्या सरफेसला हात लावलाय आणि नंतर मला हात धुवायची सोय नाहीये, तर हात धुवायची सोय होईपर्यंत अगदी आठवणीने स्वतःचं हे लक्षात ठेवा की चेहऱ्याला हात लावू देऊ नका. मग तेवढं तरी करा. म्हणजे समजा मी आता इथे बोलत बसले आणि मी टेबलला हात लावलाय, आता तुमचा इंटरव्ह्यू सोडून मी हात धुवायला नाही पडू शकत. तर आता एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की सुपर्णा जोशींची बोलणं संपेपर्यंत. डॉक्टर, खरं तर याच छोट्या छोट्या म्हणजे अगदी मायन्यूट गोष्टीच फार महत्वाच्या आहेत, कारण त्यानेच कुठेतरी भीती पसरते आणि त्यातून अधिकाधिक अफवा पसरत जातात. डॉक्टर, आपल्याला मिलिंद मधाडे यांचा जालन्याहून पुढचा प्रश्न आहे. मिलिंद, आपला थेट प्रश्न विचारा. मिलिंद, हा मॅडम, थेट प्रश्न विचारा. मिलिंद, माझा प्रश्न असा आहे मॅडम की हा कोरोना विषाणू अन्नपदार्थ आणि फळावरती किती वेळ टिकाव धरू शकतो? अन्नपदार्थ आणि फळावर तो टिकला तरी तो तुम्ही खाल्ल्याने तुम्हाला तो होणार नाही. पण समजा एखादं फळ आहे, केळी आहे, आणि त्याच्यावर तो कोणीतरी शिंकलं तरच तो येणार आहे, नाहीतर तो असा त्याच्यातून पसरत नाही. म्हणजे काय होईल, समजा माझ्या हातात एक केळ्याचा घड आहे आणि मी त्याच्यावर शिंकले आणि मला कोरोना आहे, तर तो थोडा वेळ तिथे राहतो. म्हणून आपल्याला माहित न असलेल्या वस्तूला हात स्पर्श केल्यानंतर आपला हात साबण पाण्याने धुवावा, म्हणजे धोका नाही. पण तो तोंडावाटे खाल्ल्याने कोरोना होत नाही. फक्त तुमच्या नाकात किंवा तोंडावाटे तो श्वासाच्या नळीत जाऊन आणि तिथून फुफ्फुसात जाऊन त्या मार्गानेच तो होतो. डॉक्टर, सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न, डॉक्टर्स असतील, नर्स असतील किंवा अत्यावश्यक सेवांमधले कुणी असतील, त्यांच्यासाठी सुरक्षा किट्स अवेलेबल आहेत का? कारण खूपदा असा प्रश्न पडतो की त्यांनाच आता कोरोनाची लागण होईल आणि त्या माध्यमातून तो इतरांपर्यंत पोहोचेल, त्यांच्याही जीवाला धोका आहे. आज ते त्यांच्या कुटुंबापासून लांब राहून आज सेवा देत आहेत, तर सुरक्षा किट्स विषयी खूप तक्रारी होत्या. मी फक्त मुंबई आणि सांगलीपुरतं बोलू शकते. तर हो, सुरक्षा किट्स आधी एवढ्या लागत नव्हत्या, कारण का आधी आमच्या हॉस्पिटल्समध्ये डिलिव्हरीचे पेशंट्स किंवा एखादा खूप संसर्गजन्य रोग आला, रेबीज वगैरे, अशा पेशंटसाठी आम्ही ते वापरायचो. कोरोनामध्ये एकदम संख्या वाढल्यामुळे या किट्सचा प्रॉब्लेम होता. पण सांगलीपुरतं सांगायचं झालं तर कलेक्टरच्या मदतीने आम्हाला एक लोकल मॅन्युफॅक्चरर मिळालाय
जो आम्हाला पीपीई किट्स पुरवते. आमच्याकडे आज पर्याप्त आहेत, पण जसं आमचे मंत्री श्री अमित देशमुखनी सांगितलंय की पुढचे 6 महिन्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, सगळेच सांगतायत. तर त्या दृष्टीने आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि स्टाफला प्रोटेक्ट करणं हे संस्था प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहेच. आणि त्या देखील नर्सेस अगदी उत्साहाने काम करतायत. मुंबईतल्या नर्सेससाठी आम्ही बीएसटीच्या मदतीने सोय केली आहे. अगदी विठ्ठलवाडी पासून त्या बसेसनी रोज ड्युटीला येत आहेत. सांगलीतल्या नर्सेस त्यांच्या म्हणजे 30-40 किलोमीटर मार्गावरून दुचाकीने येत आहेत. त्यातल्या काही नर्सेस म्हणतात आम्हाला घरी नाही जायचंय, घरी जाऊन परत नक्की इथेच राहू द्या. मग आम्ही त्यांची सोय केलेली आहे. आणि दुसरं एक आम्ही पाहिलंय चायनाच्या अनुभवावरून की पीपीई किट घालून जर तुम्ही 4 तास काम केलं, पीपीई किट काढून परत घालण्याने इन्फेक्शन वाढतं. म्हणून इकडे आम्ही एक प्रयोग करून बघितलाय की 4च तास पीपीई किट घालायचं. त्याच्या आधी टॉयलेट वापरून घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं, खाऊन घ्यायचं. 4 तास ड्युटी करायची आणि 4 तासांनी आम्ही त्यांना ऑफ ड्युटी करतोय. आणि सध्या आम्हाला ते म्हणजे जमतंय. असे वेगवेगळे प्रयोग सुद्धा केले जात आहेत जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांवर, डॉक्टर्सवर, नर्सेसवर सुद्धा ताण येऊ नये. डॉक्टर, खरे तर वेळ संपली आहे त्यामुळे थांबवावं लागतंय, पण आपला या अर्ध्या तासातला किंवा 25 मिनिटांतला प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा होता आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तो खूप उपयोगी ठरणार आहे आणि त्याच वेळेला दिलासा आणि धीर देणारा सुद्धा आहे. खूप खूप आभार डॉक्टर पल्लवी. कामात आणि व्यस्त असून सुद्धा आपण वेळ काढलात आणि संवाद साधलात त्याबद्दल.